आई शपथ, काल उदगीर यात्रेला जाताना आम्हाला असं काही दिसायला वाटलं नव्हतं. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज होती उदगीरची यात्रा. आता उदगीरची यात्रा आहे म्हटलं जायला तर लागतंच. मग काय सगळे पोरं तयार होऊन आल्यात बघा, आणि सगळे तयार होऊन आम्ही गाडीची वाट बघित होतो. तोवर इकडे गाडी पण आली बघा. आणि गाडी आली आणि गाडीत आम्ही बसून घेतलं. आणि हे बघू शकता मित्रांनो उदगीरी रोड. आणि आता उदगीरी रोडला आलोच होतो तर बोललो काय रस्त्याला दिसतंय का बघूया म्हणून. कॅमेरा मी चालूच ठेवला होता. तेवढ्यात पुढे येतोय तर आमच्या पुढ्यात बिबट्या आला. आणि मित्रांनो मी एवढं ट्राय करून आज मला बिबट्या दिसला. रानात असं बिबट्या दिसायला नशीब लागतं. वर बघतो तिथं वाघाच्या पायाचं ठस उमटलेलं. कारण म्हणजे तिथं वाघ येऊन गेलेला असतो. तोवर आम्ही उदगीरीत पोहोचलो तर हे मित्र पण आम्हाला भेटले होते. मित्रांनो असंच प्रेम राहू द्या. आणि त्या यात्रेकरांना एसटीची पण सोय केली होती. तिथून पुढे नारळ अगरबत्ती घेऊन आम्ही आलो देवळात. देवळाला लाइटिंग एकदम कडकच केली होती. देवळाच्या आवारात आलो आणि यांना पण घेतलं बघा व्हिडिओ मध्ये. एवढे सगळे मित्र आम्ही उदगीरीला आलो होतो. मित्रांनो हे बघू शकता आपल्या मंदिराचं जिन्नद्वार आणि त्याच्या साईडलाच दर्शनाची रांग लागली होती. मग काय गेलो रांगेत आणि मित्रांनो आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता. कसं कसं शूट घेतलंय आणि तुम्ही पण दर्शन घ्या. दर्शनाला तर खूप मोठी रांग होती. मग इथलं शूट घेतलं आणि मी पण दर्शन घेतलं बघा. इथं देवीला नारळ वगैरे देऊन आलो बघा एकदासा बाहेर. तिथून बाहेर आलो तर हे वेदांत पण इथं भेटला. पुढे आलो तर हे भाऊ पण आपला भेटला बघा. हा भाऊ पण आपले ब्लॉग बघतोय. मित्रांनो असंच प्रेम राहू द्या. दर्शन घेऊन झाला आणि बोललो आता काहीतरी खाऊया. मग मी आणि वेदाने मागवली होती शेवपुरी आणि बाकीच्यांनी सगळ्यांनी मागवली होती पाणीपुरी. इथली शेवपुरी तर एकदम कडकच होती. मित्रांनो इथून पुढचा ब्लॉग पार्ट 2 मध्ये बनवला. त्यात काय असणार हे तुम्ही बघा. पहिला सुंदर आणि दमदार परफॉर्मन्स घेऊन ऑर्केस्ट्रा वैभवची नृत्यांगना वन सुपर क्वीन इन्स्टा व्हायरल गर्ल येते वन अँड ओनली मिस ज्योती. मी ज्योतीला बघायचं असलं तर पार्ट 2 बघून जावा.